नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बोलणार आहोत फॅटी लिव्हर बद्दल. फॅटी लिव्हर हे नाव ऐकूनच तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात आला असेल. फॅटी लिव्हर म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये किंवा यकृतामध्ये फॅट्स म्हणजे चरबी प्रमाणापेक्षा जास्ती साठून राहणं किंवा अॅक्युम्युलेट होणं. तुम्हाला माहिती का, लिव्हर किंवा यकृत हा आपल्या शरीरातला 2 नंबरचा किंवा दुसरा मोठा ऑर्गन आहे किंवा दुसरा मोठा अवयव आहे. आणि जेव्हा या लिव्हरमध्ये प्रमाणापेक्षा जास्ती फॅट साठून राहतं तेव्हा निश्चितच लिव्हरच्या कार्यावरती त्याचा परिणाम होतो आणि आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम बिघडू शकतं. आपल्या शरीरावर ह्याचे वेगळे वेगळे दूरगामी परिणाम होऊ शकतात. फॅटी लिव्हरची अनेक कारणं आहेत. त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे मद्यपान किंवा अल्कोहोल कन्झम्पशन. ज्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात मद्यपान करतात किंवा खूप काळासाठी जे मद्यपान करत आहेत अशांमध्ये फॅटी लिव्हरची रिस्क खूप जास्ती असते. याला म्हणतात अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरचे इतरही काही प्रकार आहेत. ज्या व्यक्ती मद्यपान करत नाहीत किंवा खूप इनफ्रिक्वेंटली खूप कमी करतात अशांमध्ये सुद्धा फॅटी लिव्हर दिसू शकते. त्याची कारणं काही वेगळी असतात, पण ह्याला म्हणतात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. याच्यातही काही सबटाईप्स आहेत ज्याला सिंपल म्हणतात, सिंपल फॅटी लिव्हर. पण जर का फॅटी लिव्हर मध्येच प्रोग्रेशन झालं आणि जर लिव्हरच्या सेल्सना सूज आली किंवा ज्याला इन्फ्लेमेशन म्हणतात तर अशा कंडिशनला म्हणतात नॅश किंवा NASH, नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहिपॅटायटिस. तर ह्याच्यामध्ये लिव्हरच्या सेल्सना सूज येते. हे प्रोग्रेशन आहे लिव्हर डिसीजचं किंवा फॅटी लिव्हरचं आणि ह्याच्यातनं पुढे अनेक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पण मोस्टली जेव्हा आपण फॅटी लिव्हर म्हणतोय नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर तेव्हा सिंपल नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर बद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि ह्या फॅटी लिव्हरचे रिस्क फॅक्टर्स काय किंवा सिम्पटम्स काय, ह्याच्यावरती काय ट्रीटमेंट घेतली जाते आणि लाईफस्टाईल मधले किंवा जीवनशैलीतले असे कोणते बदल आहेत जे तुम्हाला फॅटी लिव्हर ट्रीट करण्यासाठी किंवा त्याच्यावरती उपचार म्हणून तसंच फॅटी लिव्हर प्रिव्हेंट करण्यासाठी मदत करू शकतील याबद्दल आपण आज बोलणार आहोत. पहिल्यांदा बोलूयात रिस्क फॅक्टर्स बद्दल. फॅटी लिव्हरचे अल्कोहोल सोडून इतर रिस्क फॅक्टर्स म्हणजे डायबिटीस असणं किंवा रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्ती असणं, स्पेशली ट्रायग्लिसराईड नावाचं जे लिपिड प्रोफाईल मधला एक कॉम्पोनंट असतो त्याचं प्रमाण जास्त असणं हे फॅटी लिव्हरसाठी एक रिस्क फॅक्टर आहे. तसंच शरीरात चरबी जास्त असणं, ओबेसिटी, त्याचबरोबर आहारामध्ये फॅट्सचं प्रमाण जास्ती असणं किंवा चुकीचा आहार घेणं, इनॅक्टिव्हिटी, स्ट्रेस लेवल्स, हे सगळे रिस्क फॅक्टर ह्याच्यामध्ये आहेतच. त्याशिवाय जर तुम्ही काही विशिष्ट प्रकारची औषधं घेत असाल तरीही फॅटी लिव्हरची शक्यता वाढते. लिव्हर इरिटेट होईल असे काही केमिकल्स किंवा असे काही टॉक्झिन्स तुमच्या लाईफस्टाईलमधून पोटात किंवा शरीरात जात असतील तरी सुद्धा फॅटी लिव्हरची शक्यता असते. काही वेळेला फॅटी लिव्हर ही जेनेटिक सुद्धा असू शकते की फॅमिली हिस्ट्री जर का तुम्हाला फॅटी लिव्हरची असेल तर तुम्हाला ती होण्याची शक्यता असते. मग याची लक्षणं काय? तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की बऱ्याचदा फॅटी लिव्हर ही नॉन सिम्पटमॅटिक असते, म्हणजे याची कुठलीही लक्षणं सुरुवातीला काहीच दिसत नाही. बऱ्याचदा असं होतं की सोनोग्राफी केली जाते काही कारणासाठी किंवा काही कारणासाठी सिटी स्कॅन, MRI अशा टेस्ट केल्या जातात किंवा अॅन्युअल चेकअपमध्ये ब्लड टेस्ट काही केल्या जातात आणि अशा वेळेला फॅटी लिव्हरचं निदान होतं. एक तर ह्या अल्ट्रासाऊंडमध्ये किंवा सिटी स्कॅन, MRI मध्ये कळू शकतं किंवा ब्लडमधले जर का लिव्हर एन्झाईम्सचं प्रमाण वाढलं असेल जसं की SGPT, SGOT हे वाढलं असेल किंवा इतरही काही तपासण्यांमध्ये काही रिझल्ट दिसले तर फॅटी लिव्हरचं निदान होऊ शकतं. यासाठी काही ऍडव्हान्स्ड टेक्निक्स पण आहेत पण ते फारसे केले जात नाहीत काही इंडिकेशन्स असल्याशिवाय. आणि हे असं असिम्प्टमॅटिक असणारं फॅटी लिव्हर बऱ्याचदा आपल्याला ऍक्सिडेंटली समजतं. कधी कधी काय होतं, याची लक्षणं फार क्वचित दिसतात पण ती अशी वेग सिम्पटम्स असतात, एकदम पर्टिक्युलर सिम्पटम्स नसतात. कधी कधी खूप थकवा येणं, पोटामध्ये दुखणं, स्पेशली राईट अपर क्वाड्रंट आपण ज्याला म्हणतो आपल्या पोटाचा, म्हणजे उजवीकडची वरची बाजू पोटाची दुखणं, असे काही वेग सिम्पटम्स दिसू शकतात. पण फॅटी लिव्हरचे असे खूप स्पेसिफिक सिम्पटम्स काही नाहीयेत. त्यामुळे तुमच्याकडे जर का रिस्क फॅक्टर्स असतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तपासण्या करून घेणं हे महत्वाचं ठरतं. आता आपण बघूयात फॅटी लिव्हरसाठी ट्रीटमेंट काय घेतली जाते. तर पहिली एक महत्वाची गोष्ट अशी की फॅटी लिव्हरसाठी औषधं अशी फार काही नाहीत. त्यामुळे तुम्हाला लाईफस्टाईल मधले तुमच्या बदल हेच फॅटी लिव्हर रिव्हर्स करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी मदत करणार आहे. औषधांवरती बरंच संशोधन सुरू आहे, औषधं नवीन नवीन खूप त्याच्यावरती अभ्यास सुरू आहे, पण अजून असं काही डेफिनेट औषध फॅटी लिव्हरसाठी फार वापरलं जात नाही. तर लाईफस्टाईलमध्ये असे कुठले 10 बदल आहेत जे तुम्ही करायला हवेत ते आता आपण बघणार आहोत.
तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा बदल तुमच्या लक्षात आलाच असेल सुरुवातीच्या आपल्या डिस्क्रिप्शनवरून, ते म्हणजे तुमचं अल्कोहोल कन्झम्पशन पूर्णपणे बंद करणं, मद्यपान पूर्णपणे बंद करणं. अनेक जण विचारतात की फॅटी लिव्हर आहे, मग थोड्या प्रमाणात चालेल का मद्यपान करून, किंवा काही विशिष्ट प्रकारचं मद्य घेतलं तर चालेल का. पण मी फॅटी लिव्हर असेल तर अगदी आवर्जून सांगते की मद्यपान पूर्णपणे बंद करणं हा त्याच्यावरचा उत्तम उपाय आहे. कारण मद्य किंवा अल्कोहोल हे लिव्हरसाठी एक इरिटंट म्हणून काम करतं आणि लिव्हरचं फंक्शन ह्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज होतं. त्यामुळे आधीच जर का तुमच्या लिव्हरमध्ये फॅट स्टोरेज जास्ती झालेलं आहे, लिव्हरचं काम ऑलरेडी बिघडायला सुरुवात झाली आहे, अशा वेळेला अल्कोहोल अजून घेऊन तुम्ही लिव्हरला अजूनच जास्ती त्रास देणं हे काही हिताचं नाहीये. त्यामुळे ते पूर्ण बंद करणं मद्यपान हा त्याच्यावरचा उत्तम उपाय. हा होता पहिला उपाय किंवा पहिली टिप. आता दुसरी टिप बघतोय आपण लाईफस्टाईलमध्ये करण्याची, ती म्हणजे पुन्हा तुमचं वजन कमी करणं. वजन जास्ती असणाऱ्यांना, चरबी जास्ती असणाऱ्यांना फॅटी लिव्हर सिरीज जास्ती असते, हे आपण मगाशी बघितलं. त्यामुळे वजन कमी करणं हा फॅटी लिव्हर रिव्हर्स करण्यामागचा किंवा त्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे असं म्हणता येईल. किती वजन कमी करायला पाहिजे कमीत कमी, तर असं म्हटलं जातं की तुमच्या वजनाच्या 10% हे वजन तरी सुरुवातीला तुम्ही लवकरात लवकर कमी करा. पण लवकरात लवकर ह्याचा अर्थ असा नाही की कुठलं क्रॅश डाएट फॉलो करून किंवा काही अगदी टोकाचे उपाय करून हे वजन कमी करणं चांगलं नाही. असं तुम्ही जर का केलं तर तुमच्या लिव्हरला जास्ती त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे वजन 10% कमी करणं साधारण, म्हणजे उदाहरणार्थ जर तुमचं वजन 80 असेल तर त्याचं 10% म्हणजे 8 किलो वजन शक्यतो पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये कमी करणं. साधारण असं म्हटलं जातं की आठवड्याला 1 किलो याच्यापेक्षा जास्ती वजन कमी करू नये. तर ह्या स्पीडनी साधारण 2-3 महिने 4 महिने जरी तुम्ही घेतलेत तुमचं 10% वजन कमी करायला तरी हरकत नाही. पण हळूहळू टप्प्याटप्प्याने वजन कमी करणं हा फॅटी लिव्हर प्रिव्हेंट करण्याचा आणि ट्रीट करण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा एक चांगला उपाय आहे. वळतोय आपण तिसऱ्या उपायाकडे, अर्थातच तुमचा व्यायाम किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी. व्यायाम तुम्ही जितका नियमितपणे कराल तितका तुमचा फॅटी लिव्हरचा धोका कमी होणार आहे, आणि फॅटी लिव्हर झाली असेल तर तुम्हाला ती कमी व्हायला किंवा ट्रीट करायला मदत होणार आहे. व्यायाम कुठल्या प्रकारचा सगळ्यात जास्ती, खरं तर असं म्हटलं जातं की कॉम्बिनेशन वेगवेगळ्या व्यायामांचं हे कायम चांगलं. पण फॅटी लिव्हरच्या दृष्टीने बोलायचं झालं तर त्यातल्या त्यात एरोबिक प्रकारचा व्यायाम किंवा कार्डिओ प्रकारचा एक्सरसाइज हा या दृष्टीने चांगला समजला जातो. तर कार्डिओ प्रकारचा व्यायाम कमीत कमी 30 मिनिटं आठवड्यातनं 5 वेळा हा करायला हवा. आता वळतोय आपण चौथ्या टिपकडे. आता आपली चौथी, 5वी आणि 6वी टिप किंवा पुढच्या 3-4 टिप्स आपल्या ह्या डाएटवरती असणार आहेत. तर चौथी टिप तुमच्यासाठी अशी आहे की तुमच्या आहारामध्ये कुठले घटक टाळायचे, तर आहारातले सिंपल शुगर्स किंवा जे स्वीट गोष्टी आहेत, गोड पदार्थ जे आहेत ज्याच्यामध्ये सिंथेटिक शुगर आपली वापरली, साखर आहे, गुळ आहे, मध आहे किंवा काही स्वीटनर्स वापरून केलेले गोड पदार्थ आहेत, अशा पदार्थांमध्ये शुगर आहे आणि फॅट सुद्धा आहे. म्हणजे चॉकलेट किंवा आईस्क्रीम यासारखे पदार्थ किंवा बेकरीतले पदार्थ, हे असे पदार्थ तुम्ही फॅटी लिव्हरमध्ये पूर्णपणे टाळणं हे अतिशय महत्वाचं असतं. हे जर का तुम्ही करू शकलात तर तुमची फॅटी लिव्हर रिव्हर्स व्हायला तुम्हाला नक्की मदत होईल. वळतोय आपण 5व्या टिपकडे. डाएट मधलीच ही टिप आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या प्रकारचं डाएट लिव्हरसाठी चांगलं आहे. तर ह्याच्यात पहिल्यांदा असं लक्षात घ्या की प्लांट बेस्ड फूड्स म्हणजे व्हेजिटेरियन डाएट हे जर का तुम्ही कम्पेअर केलं नॉन व्हेजिटेरियन डाएट बरोबर, तर प्लांट बेस्ड फूड्स हे कधीही फॅटी लिव्हरसाठी चांगले. त्यामुळे शक्यतो व्हेजिटेरियन फूड घ्या. त्याचबरोबर तुम्ही जर का मेडिटेरेनियन डाएटचं नाव ऐकलं असेल तर ह्या प्रकारचं डाएट सुद्धा फॅटी लिव्हरसाठी चांगलं समजलं जातं. ह्याच्यामध्ये सगळे नट्स आहेत, ग्रेन्स आहेत, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स ह्याचं प्रमाण भरपूर आहे. दूध काही प्रमाणात ह्या आहारात तुम्ही घेऊ शकता, ते पण लो फॅट मिल्क किंवा ज्याच्यामधलं फॅट काढलेलं आहे असं दूध घेणं. आणि लास्टली जर का नॉनव्हेज खायचंच असेल तर मग फिश किंवा अंडी या स्वरूपामध्ये नॉनव्हेज खाणं आणि रेड मीट किंवा मांसाहारी तर प्रकारचा टाळणं हे अतिशय उत्तम. तर ह्या प्रकारचा आहार इन जनरल तुमच्यासाठी चांगला. आता बघतोय आपण 6व्या टिपकडे, जिकडे आपण बोलतोय की डाएटमध्ये अजून असे कुठले पदार्थ आहेत का की जे तुम्ही आवर्जून घ्यायला हवेत. तर यामध्ये काही ठराविक पदार्थ जसं की आहे कॉफी. असं दिसलंय की जर का तुम्ही कॉफी रेग्युलरली ठराविक प्रमाणात घेत असाल तर फॅटी लिव्हरचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात जर का तुम्ही ब्लॅक कॉफी घेत असाल तर ते उत्तम, कारण की त्याच्यामध्ये तुम्ही दूधही नाही घेणारे त्याद्वारे आणि साखरही त्याच्यामध्ये नसणारे. त्याच्यामुळे ब्लॅक कॉफी छोटा कप दिवसातनं 2 ते 3 वेळेला घेणं हा एक फॅटी लिव्हरच्या दृष्टीने चांगला उपाय असू शकतो. आता म्हणतो आपण 7व्या टिपकडे. 7व्या टिपकडे मी तुम्हाला आहारातले अजून काही पदार्थ असे सांगणार आहे की जे तुम्ही आवर्जून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये हळद आहे.
हळदीबरोबरच आहारातले इतर रंगीबेरंगी पदार्थ, ज्याला आपण अँटीऑक्सिडंट्स म्हणतोय, अँटीऑक्सिडंट रिच फूड्स, तर याच्यामध्ये सगळी लाल रंगाची फळं आहेत, भाज्या आहेत, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. हिरव्या रंगाच्या भाज्या फळं आहेत, जांभळ्या रंगाची भाज्या फळं, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची भाज्या आणि फळं नॅचरली जी आपण आहारात घेणार आहोत ती फॅटी लिव्हरसाठी उपयुक्त आहेत. ह्याच्यातनं तुम्हाला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यासारखे अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर आहारामध्ये नट्सचा समावेश करणं, म्हणजे सुकामेवा किंवा तेल बिया ज्या आहेत ह्याच्यातनं व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि असं बघण्यात आलंय की व्हिटॅमिन ई हे फॅटी लिव्हरच्या दृष्टीने खूप चांगलं व्हिटॅमिन आहे आणि ते लिव्हरच्या रिजनरेशनसाठी किंवा फॅटी लिव्हरचा जो तुम्हाला त्रास होणार आहे तो कमी करण्यासाठी मदत करणार आहे. तर व्हिटॅमिन ई हे शक्यतो आहारातनं घेणं, रेअर केसेसमध्ये जिथे अगदीच इन्फ्लेमेशन लिव्हरमध्ये आलेलं आहे किंवा सूज यायला सुरुवात झाली आहे लिव्हरमध्ये किंवा नॅशमध्ये, व्हिटॅमिन ई ची सप्लिमेंट सुद्धा घेता येतात, पण ही नेहमी आहार तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावी असं मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. त्याचबरोबर ग्रीन टी हा सुद्धा चांगला समजला जातो फॅटी लिव्हरच्या दृष्टीने. ग्रीन टी हा तुम्हाला वजन कमी करायलाही मदत करू शकतो. त्यामुळे असे वेगळे वेगळे पदार्थ आहारातले जे तुम्ही घेऊ शकता फॅटी लिव्हरचा उपाय म्हणून त्याच्यावरचा. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅट्स, म्हणजे ज्याच्यामध्ये ओमेगा 3 प्रकारचे फॅट्स आहेत असे पदार्थ, जवस आहे किंवा अक्रोड आहे, आपण मगाशी नट्स बद्दल बोललोच, त्याबरोबर सोयाबीन आहेत, असे वेगळे वेगळे ओमेगा 3 रिच फूड्स सुद्धा तुम्हाला फॅटी लिव्हरसाठी मदत करू शकतात. आता वळतोय आपण 8व्या टिपकडे. 8व्या टिपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर का तुम्हाला काही आहारात तुमच्या किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये लिव्हरला इरिटेट करतील असे काही पदार्थ असतील, काही टॉक्सिन्स असतील, तर ते तुम्ही एलिमिनेट करायला पाहिजेत किंवा पूर्णपणे बंद करायला पाहिजेत. तर याच्यामध्ये काय काय सांगता येईल? लिव्हरला इरिटेट करणारे पदार्थ म्हणजे जे काही सिंथेटिक कलर्स किंवा आर्टिफिशियल कलर्स आपण वापरतो, स्वीटनर्स वापरतो खाण्यामध्ये, हे असतील, काही पोल्युटंट्स असतील, किंवा तुम्ही काही अनावधानाने काही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत असाल, वारंवार घेत असाल, जसं की काही पेन किलर्स आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही सप्लिमेंट्स न घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. पळतोय आपण 9व्या टिपकडे. 9व्या टिपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर का तुम्हाला फॅटी लिव्हर असेल आणि त्यापूर्वी सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने लिव्हर प्रोटेक्ट होईल या दृष्टीने काही व्हॅक्सिन्स घेणं गरजेचं आहे का हे बघा. याच्यामध्ये हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस ए अशा व्हॅक्सिनचा समावेश होतो. त्यामुळे ही व्हॅक्सिन्स तुम्ही घेतली आहेत का आणि ती घ्यायची गरज आहे का तुम्हाला, हे डॉक्टरांशी बोलून तुम्ही नक्की ठरवू शकता. याने सुद्धा तुमच्या लिव्हरचं प्रोटेक्शन व्हायला मदत होऊ शकते आणि फॅटी लिव्हरचं प्रोग्रेशन टाळायला नक्कीच मदत होऊ शकते. वळतोय आपण 10व्या आणि शेवटच्या टिपकडे. ह्याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे की जर का तुम्हाला डायबिटीस असेल किंवा जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल असेल, डिस्लिपिडेमिया ज्याला आपण म्हणतो, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्ती असणं रक्तामध्ये, तर ह्या कंडिशन जर का तुमच्यामध्ये असतील तर ह्याची तुम्ही छान मॅनेजमेंट करा. तुमची रक्तातली साखर उत्तम ठेवायचा प्रयत्न करा, कोलेस्ट्रॉल चांगलं ठेवायचा प्रयत्न करा. या कंडिशन जर का तुम्ही चांगल्या मॅनेज केल्या, कंट्रोलमध्ये ठेवल्या, तर नक्कीच तुम्ही फॅटी लिव्हर होण्यापासून वाचवू शकता तुमच्या लिव्हरला. आणि जर का फॅटी लिव्हर असेल तर ती रिव्हर्स होण्यासाठी किंवा ती बरी होण्यासाठी सुद्धा डायबिटीस आणि तुमचं हाय कोलेस्ट्रॉल किंवा हाय ब्लड प्रेशर चांगलं कंट्रोलमध्ये ठेवणं हे तुम्हाला मदत करू शकणार आहे. तर ह्या होत्या 10 टिप्स किंवा 10 पर्याय तुमच्या जीवनशैलीमध्ये करण्यासारखे किंवा अंमलात आणण्यासारखे, जे तुम्हाला फॅटी लिव्हर पासून दूरही ठेवू शकणार आहेत आणि त्याच्यावरती उपचार म्हणून ही मदत करू शकणार आहेत. तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरामध्ये जर कोणाला फॅटी लिव्हरचं डायग्नोसिस झालं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा आणि त्यांना याच्यामध्ये तुम्ही नक्की त्यांच्या या जर्नीमध्ये मदत करू शकता. तसंच हा फॅटी लिव्हरसाठी हा उपयुक्त आहार जो असणार आहे तो तुम्हाला हृदयविकारासाठी सुद्धा चांगला असणार आहे किंवा हृदयविकाराच्या प्रिव्हेन्शनसाठी किंवा ट्रीटमेंटसाठी सुद्धा चांगला आहार असणार आहे. फॅटी लिव्हर हा एक हृदयविकारासाठीचा रिस्क फॅक्टर समजला जातो. त्यामुळे जर तुम्ही हा आहार किंवा ह्या टिप्स आता सांगितलेल्या फॉलो केल्यात तर तुम्हाला फॅटी लिव्हरसाठी याचा फायदा होईलच, शिवाय हृदयाच्या प्रोटेक्शनसाठी किंवा हृदयविकार टाळण्यासाठी सुद्धा याची नक्की मदत होऊ शकेल. फॅटी लिव्हर बद्दल तुम्हाला अजूनही काही मनात शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर आज कमेंट सेक्शन मध्ये विचारा. त्या सगळ्यांची उत्तरं मी नक्की देणार आहे. आणि असंच आपण दर मंगळवारी भेटतोय नेहमीप्रमाणेच नवीन एका विषयासह जस्ट फॉर हार्टच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.